भेट काऊन होत नाही? तर मंदात हे मायारूपी नदी आहे. एका काठावर आहे देव, मंदात हे मायारूपी नदी आहे, आणि एका काठावर आहे हे सर्व जीव म्हणजे आपण. मग ते माया नदीत तरणं खूप भारी आहे. एखादाच देवाजवळ जाऊ शकते. ते माया नदी तरणं किती भारी आहे की कोण ते माया नदी तरण्याचे प्रयत्न केले, देवाजवळ जायचे, पण कोणीच ते माया नदी पार करू शकलं नाही. कोण काय साधनं केले ते माया नदी पार करण्यासाठी, हे ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगलं की एक स्वयंबुद्धीच्या बाही रिघाले तयांची शुद्धीच नाही. एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिडिली. काही जणांना काय केलं की मंदिरात जायचं नाही, साधू संतांकडे जायचं नाही, स्वतःच्या बुद्धीनं घरीच ग्रंथ वाचून आपण हे माया नदी पार करू. म्हणजे देवा इकडे, साधू संत इकडे जायचं नाही, स्वतःच्या बुद्धीनं हे माया नदी आपण पार करू. पण काय झालं, ते घरीच ग्रंथ वाचत बसले की माया नदी आपण पार करू. त्या माया नदीमध्ये त्यानं उड्या टाकल्या, पण काय झालं, रिघाले तयांची शुद्धीच नाही. त्याला अभिमान आला की स्वतःच्या बुद्धीनं आपण हे माया नदी पार करू, आणि त्याला अभिमान आला, आणि त्या अभिमान रूपी माशेनं त्याला गिळून घेतलं, आणि ते देवापर्यंत पोचू शकले नाही. एकी वेदत्रयाच्या सांगडी घातल्या अहंभावांच्या धुंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले. काही जणांना काय केलं की 4 वेदेचा आश्रय घेतला, 4 वेदेचं पाठांतर केलं, त्याचाच अभ्यास केला, आणि त्या 4 वेदेचा केल्या सांगडी, सांगड तयार केली. सांगड माहिती आहे कशी असते, इकून भोपय आणि माणूस त्याच्यात झोपून जाते. तर त्यानं काय केलं की त्या 4 वेदाच्या सांगडी तयार केल्या की आपण हे 4 वेदाच्या भरोशावर ही माया नदी पार करू. पण काय झालं, एकी वेदत्रयाच्या सांगडी घातल्या अहंभावांच्या धुंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले. पण काय झालं की ते म्हणत क्या आपण या 4 वेदाच्या भरोशावर देवाची प्राप्ती करू, हे माया रूपी नदी पार करू. पण काय झालं की अभिमान रूपी मासोडेनं तेले गिळून घेतलं, आणि ते काही देवापर्यंत पोचू शकले नाही. एके वैसेचे जाड बांधले, मग मनमथाची या कासे लागले, ते विषयी मगरी सांडिले चगळून या. काही जणांना काय केलं की हे मायारूपी नदी तऱ्यासाठी मरायचंच नाही, अमर राहायचं. चांगदेवासारखं की चांगदेवानं 14 वेळा काळाले वापिस पाठवलं. काळ न्याले आला की तो त्याचा जो जीव होता, आत्मा होता, तो ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन ठेवत होता. काळ वापिस गेला की पुन्हा जीव हृदयात आणत होता. असं त्यानं 14 वेळा काळाले वापिस पाठवलं. 1400 वर्ष चांगदेव जगला. पण ज्या वेळेस ज्ञानोबा माऊलीची मुक्ताबाईची भेट झाली, त्यावेळेस काळाले वापिस पाठवलं नाही. असे चांगदेवासारखे त्यानं ठरवलं की बा अमर राहूनच आपण हे माया नदी पार करू शकू. की मार्कंड, तुम्ही ना नाव ऐकलं असेल की मार्कंड्याले 14 कल्प आयुष्य आहे. पण त्यानं किती चांगलं घर बांधायला पाहिजे, मग 4-5 मजली घर बांधायला पाहिजे. कारण आपलीच तर देहाची गॅरंटी नाही की आपण किती वर्ष जगू. त्यातले तर 14 कल्प आयुष्य आहे, पण त्यानं काही घरगीर बांधेल नाही. इकून सूर्य आला की तो इकून ताटी ठेवते आणि त्या ताटीखाली बसते. सूर्य इकून गेला की तो ताटी इकून लावते आणि त्या ताटीखाली बसते. असं त्याले 14 कल्प आयुष्य आहे. एकदा राम भक्त रस्त्यानं चालला होता की मला रामप्रभूचं दर्शन कधी होईल. तो रस्त्यानं चालला होता तर त्याला दिसलं की मार्कंड्या बसेल, मोठा साधू पुरुष आहे बा, याला विचारू आपण आपल्याला रामप्रभूचं दर्शन कधी होईल. तो मार्कंड्याला विचारायला गेला की बा मला रामप्रभूचं दर्शन कधी होईल. तेव्हा मार्कंड्यानं विचारलं की तुला कोणचा राम पाहिजे. त्या राम भक्तांनी सांगलं की राम एकच आहे, दशरथ राजाचे मुलगा श्रीराम प्रभू. त्या मार्कंड्यानं त्या राम भक्ताला सांगलं की तू
अरे तुला कोणचा राम पाहिजे, कारण की मी 14 कल्प झाले इथे बसलाय आणि मी असे 14 राम पाहिलाय. प्रत्येक त्रेतायुगात देवाचा अवतार होते रामप्रभूचा, आणि असे मी 14 राम पाहिलाय. तुला कोण्या युगातल्या रामाचं दर्शन करून देऊ. असे काही लोक अमर आहे किंवा अमर राहूनच आपण हे माया नदी पार करू शकू. पण काय झालं की एके वैसेचे जाड बांधले, मग मनमथाची आकाशे लागले, ते विषयी मगरी सांडिले सगळून या. अमर तर ते राहिले की बा आपण ही माया नदी पार करू शकू, पण विषयरूपी मगरेनं तेले चघळलं आणि ते मायारूपी नदी पार करू शकले नाही. मग आता पुढे कोण कोण माया नदी पार करू शकलं की आता वार्धक्याचा तरंगा, माझी मतिभ्रशांचा जरंगा, तेने कवडी जता ती पैगा चहूकडे. मग आलं म्हातारपण. मग म्हातारपणात कशा हाल असतात तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला जर खरं भागवत ऐकलं असेल तर म्हाताऱ्या लोक जवळ बसून ऐका. ते तुम्हाला खरं भागवत सांगता, त्याच्या अनुभवाचे बोल आहे की काय राजे हो, हे 2 मजली बिल्डिंग आम्ही आमच्या पैशानं बांधली, खाल्लं नाही पेल्लं नाही काहीच नाही, लग्नाला गेलो नाही कुठे, फक्त पैसेच जमा केले. हे 2 ताली बिल्डिंग आम्ही न बांधली, पण आज अशी अवस्था झाली की आम्हाला या बिल्डिंगमध्ये राहता येत नाही. या बिल्डिंगमध्ये राहायचा आमचा अधिकार नाही, आम्हाला जागा नाही. याला म्हणतात म्हातारपण. काही काही लोक म्हणतात की काय आतापासून राम राम करता, म्हातार झाल्यावर करणंच आहे. पण म्हातार झाल्यावर करता येईन काय राम राम? राम म्हणायला गेलं की तोंडात लांबच येईल. फुगडी घेता येणार नाही, पंढरपूरले पायदल जाता येणार नाही, असे म्हातारपणाची गत असते. मग म्हातारपण आला, आता वार्धक्याचा तरंगा, माझी मती भ्रशांचा जरंगा, बुद्धी भ्रष्ट झाली, तेने कवडी जता ती पैगा चहूकडे, आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिदी चुंबी जत उधवला ठाई. मग म्हातारपणी क्रोध यायला लागले, दुःख व्हायला लागलं. मग आता काय ते माया नदी पार करू शकतील? करूच शकत नाही. देवाची त्याची भेट होऊ शकत नाही. पुढे ज्ञानोबा माऊलीनं दृष्टांत दिले की एकी यजन क्रियेची पेटी, बांधून घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. की काही जणांना काय केलं की यज्ञाच्या भरोशावर आपण ही माया नदी पार करू. त्यानं यज्ञ करायला सुरुवात केली. 100 यज्ञ केले, इंद्र झाले, पुण्य सरलं, स्वर्गातल्या लोकांना त्याला खाली लोटून दिलं, म्हणजे ते माया नदी पार करू शकले नाही. एकी मोक्ष लागावयाची आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा, परी ते पडले वडसा विधी निषेधांच्या. काही जणांना म्हटलं की बा आम्हाला पुन्हा जन्माला येणे नाही, आम्ही फक्त मोक्ष, आम्हाला मोक्षच पाहिजे. मग त्यानं मोक्षाचीच उपासना केली की मोक्षच आपल्याला पाहिजे, मोक्षापासूनच आपण हे माया नदी पार करू शकू. पण काय झालं की ते विधी निषेधात पडले. विधी निषेध म्हणजे इकडे तोंड करू नये, तिकडे पाय करू नये, इकडे तोंड करून जेवायला बसू नये, आज या गावले जाऊ नये, आज सोमवार आहे आज केस कापू नये, आज हे करू नये, अशी ते विधी निषेधामध्ये पडले. पण ते काही ते माया नदी पार करू शकले नाही. मग आता तुम्हाला वाटेल, अर्जुनाला प्रश्न पडला, अर्जुन बी टेन्शनमध्ये आला की आता हे माया नदी पार कशी काय करा. एवढे मोठमोठे विद्वान लोक थंडेगार झाले, मग हे माया नदी पार कशी काय करा, कशी काय देवाची ना आपली भेट होईल. तेव्हा ज्ञानोबा माऊली पुढे दृष्टांत देतात की जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरयो योगे विपायतो. अटी वैराग्य चालत नाही, विवेक चालत नाही. मग ऐसे तरी जीवाची अंगवणे, इथे माया नदीचे तरणे, ते कासया सारखे बोलणे म्हणावे पा. देवानं अर्जुनाला सांगलं की अर्जुना तू आता खूप टेन्शनमध्ये पडला की माया नदी मायाच्यानं पार होईन की नाही, देवाची मै भेट होईन की नाही. मोठे मोठे विद्वान थंडेगार झाले पण ही माया नदी पार करू शकले नाही. मग तू आता टेन्शनमध्ये पडला तर मी सांगतो तुला की तुईन मै भेट म्हणजे जीवाची मै भेट कधी होईल. तर आता ऐक की जरी अपत्य शिळा व्याधी
कडे साधूंसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडली सिद्धी आली सांगती. तुम्हाला खूप खोकला झाला, त्यावेळेस तुम्ही बोरं खाल्ले, निंबू खाल्लं, केळं खाल्ले, सगळे आंबट पदार्थ खाल्ले, आणि आंबट पदार्थ खाऊन जर तुमचा खोकला बसला तर देवाची जीवाची भेट होते. पण आंबट खाऊन काही खोकला सर्दी बसत नाही, आणि जीवाची देवाची भेट काही होत नाही. पुढे ज्ञानोबा माऊली दृष्टांत देता की जरी अपत्य शिळा व्याधी कडे साधूंसी दुर्जनाची बुद्धी, की ज्या वेळेस साधूले दुर्जनाच्या मनातलं समजीन, दुर्जनाची बुद्धी कळीन, त्यावेळेस जीवाले माई भेट होत होईल, त्यावेळेस जीवाले माई भेट होईल. पण साधूले काही दुर्जनाच्या मनातलं, दुर्जनाची बुद्धी समजत नाही, आणि जीवाले काही देवाचं दर्शन होत नाही. की रागी सांडली सिद्धी आली सांगते, की लोभी माणूस ज्या वेळेस पैशाचा मोह सोडीन, त्यावेळेस जीवाले देवाचं दर्शन होईल. पण लोभी माणूस काही पैशाचा मोह सोडत नाही, आणि जीवाले काही देवाचं दर्शन होत नाही. पुढे ज्ञानोबा माऊली दृष्टांत देता, जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गडू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी. की ज्या वेळेस चोराईची जगजाहीर सभा होईल, की चोराईनं गावात मंडप दिला, लाऊडस्पीकर लावला, आणि चोराईनं ठरवलं की आज कुठे चोरी करायची, त्यावेळेस जीवाले देवाचं दर्शन होईल. पण चोर काय अशी जगजाहीर सभा करतात काय? नाही. पण ज्या वेळेस चोर अशी जगजाहीर सभा करतील, त्यावेळेस जीवाले देवाचं दर्शन होईल. पण चोर काही जगजाहीर सभा भरवत नाही, आणि जीवाले काही देवाचं दर्शन होत नाही. अथवा मीना गडू घोटे, जसं मासुईले जर पकडणं असलं तर तो घड असते, त्या घडामध्ये एक मासाचा तुकडा लावतात आणि पाण्यात सोडतात. एखादी मासोळी त्या मासाच्या तुकड्याच्या मोहानं तो घड त्या मासाच्या तुकड्याच्या जवळ जाते, आणि तो घड तिच्या डोक्यातून निघते, ती मरून जाते. पण ज्या वेळेस ते मासोळी तो घड पचवीन, म्हणजे तिच्या अंगातून तो निघल्यावर बी जर ते जिवंत राहील, तर जीवाले माई भेट होईल. पण ते मासू काही घड पचू शकत नाही, आणि जीवाले काही माया दर्शन होत नाही. ना तरी भेडा उलटी बिवसी जरी, एखादा भित्रा माणूस पाहून भूत घाबरून पडत निघीन, त्यावेळेस जीवाले देवाचं दर्शन होईल. पण भूत काही भित्र्या माणसाले पाहून पडत जात नाही, आणि जीवाले काही देवाचं दर्शन होत नाही. पाडस वागूर करांडी, समजा गाय जर डोंगरात जायला असली, तिचं वासरू गोठ्यामध्ये बांधेल असते, ते गाय पायता बरोबर त्या वासराला खूप आनंद होते की माय आली आता. त्याला असं वाटते तो दोर तोडा आणि त्याच्या मायेच्या अंगाला बिलगा, पण तो दोर काही त्याच्याच्यानं तोडला जात नाही. पण ज्या दिवशी ते वासरू तो दोर तोडीन आणि त्याच्या मायेच्या अंगाला चिटकीन, त्या दिवशी जीवाले देवाची भेट होईल. पण जीव काय, तो पाडस, तो वासरू काही ते दोर तोडून त्याच्या मायेजवळ जाऊ शकत नाही, आणि जीवाले काही देवाचे दर्शन होऊ शकत नाही. पाडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी, मुंगीनं काय केलं, एक दिवस मस्त डब्बा केला, पाण्याची बॉटल घेतली, ते एका बॅगेत ठेवली, आणि ते बॅग घेऊन मुंगी ताई निघल्या. कुठे निघल्या? मेरू पर्वत ओलांड्याले. मुंगीनं ठरवलं की आता आपल्याला हा मुंगीनं ठरवलं की आपल्याला हा मेरू पर्वत ओलांड्याचा आहे. पण तुम्ही खरं सांगा, त्या मुंगीच्यानं मेरू पर्वत ओलांडल्या जाईल काय? नाही. तर मुंगीच्यानं मेरू पर्वत काही ओलांडायला जात नाही, आणि जीवाले काही देवाचं दर्शन होत नाही. पुढे ज्ञानोबा माऊली दृष्टांत देतात की म्हणून निघा पंडूसुता, की अर्जुना, आता तू खूप विचारात पडला असेल की देवाचं दर्शन जीवाले होईल कसं काय. ताई पुढे ज्ञानोबा माऊली दृष्टांत देतात की म्हणून निघा पंडूसुता, जैसी सकामन जिनवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता, न तरवे जीव. की ज्या वेळेस एखादा कामनिक माणूस त्याच्या पत्नीवर विजय मिळवीन, त्याच्या पत्नीला तो भिन, त्यावेळेस जीवाले देवाचं दर्शन होत नाही.
पण कामनिक माणूस काही त्याच्या पत्नीवर विजय मिळू शकत नाही आणि जीवाले काही देवाचं दर्शन होत नाही. मग आता तुम्ही खूप विचारात पडले की मग आता देवाचं दर्शन करणं खूप कठीण आहे. अर्जुन बी तसा विचारात पडला होता की आता देवाचं दर्शन जीवाले होईन कसं काय. तेव्हा देवानं सांगलं की देवाचं दर्शन जेवढं भारी आहे ना तेवढं सोपी बी आहे. ते माया नदी पार करणं जेवढी भारी आहे तेवढी सोपी बी आहे. ते सोपी गोष्ट जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही तट बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तर देवानं अर्जुनाला सांगलं की अर्जुना, मै माया नदी कोण तरू शकते. इथं एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐल थडीच सरले, माया जड. गोपाल कृष्ण भगवान की. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. हजारापैकी एखादाच तरू शकते. कोण. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, जो रात्रंदिवसभर माझं नामजप करते तोच हे माया नदी तरू शकते. तो माया नदी काय तरीन त्याच्यासाठी मी माया नदीच आटून टाकतो. गोपाल कृष्ण भगवान. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगलं की तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. दासी होऊन लागे पाया, 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 दासी होऊन